आपण गुरुचरित्राबद्दल ज्या वेळेला बोलतो, गुरुचरित्र पठण होतं, ते जे नियम आहेत त्या नियमांबद्दल थोडस बोलूया का? आणि आजच्या काळात हे नियम सगळे पाळणं शक्य होईल का? स्त्रियांसाठी मासिक धर्म आणि नियम ह्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं, त्याचा प्रकाश टाक. इफ यू आर टॉकिंग अबाउट द रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप आहेत आणि गुरुचरित्रामध्ये दिलेले आहेत सगळे सुरुवातीलाच. हे करा, असं करा, तसं करा, हे खा, हे खाऊ नका, किंवा स्पेशली जेव्हा सप्ताह पारायण आता सुरू होईल 27 नोव्हेंबरला, तर त्या वेळेमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही काय, हा नेहमीचा चर्चा असते आमची बिफोर द पारायण. बायकांचे पिरियड्स येतात तेव्हा. आता ऑब्व्हियसली आपल्याला लहानपणापासून हे शिकवलंय की बाहेर बसायचं, हात नाही लावायचा. म्हणजे आमच्याकडे इतके रूल्स स्ट्रिक्ट होते की किचनमध्ये पण होता होईल तर वर्षभराचं भरलेलं धान्य असतं त्याला हात नाही लावायचा, मसाल्यांना हात नाही लावायचा, स्टोर रूम मध्ये जायचं नाही. सो इट वॉज देअर, आय ग्रो अप इन दॅट. यु नो, व्हेन अ लेडी इज इन हर मेन्सेस, दॅट टाइम शी इज अ गॉडेस. एक्झॅक्टली. तिचा सगळा ऑरा ओपन असतो त्यावेळेस. मॅनिफेस्टेशन पॉवर काय जबरदस्त असते एका बाईची, माहितीये. सो मला असं वाटतं पर्सनली की जस्ट लेट हर बी अँड लेट हर डू व्हॉट शी वॉन्ट्स टू डू. माझ्या घरामध्ये मी काहीच रिस्ट्रिक्शन घातलेले नाहीयेत आणि आय फील आय शुड लीव इट टू the people who are listening to it to decide whether they want to go ahead with this kind of a thought process की नाही, की पिरियड्स असताना शिवताशिवत करायची की नाही, हे प्रत्येकाने आपापलं चूज करायचं. कारण मला असे बरेच फोन येतात की बाबा पिरियड्स आहेत पण माझा गाणगापूरचा प्लॅन होता पण मी जाऊ की नको. आय एम नॉट अन अथॉरिटी टू टेल यू ना. मी अथॉरिटी नाहीये किंवा कोणी तुमचे, नोबडी इज अन अथॉरिटी. ऍक्च्युली तुमच्या मनाला विचाराने डिसाईड करा की तुम्हाला काय करावं असं वाटतं. इफ यू आस्क मी, माझ्या आई वडिलांना, माझ्या नवऱ्याला, माझी जवळचे क्लोज, माझे एकदम क्लोज जी लोक आहेत त्यांना मी हात लावते, मी शिवते, मी त्यांच्याबरोबर बसते, खाते, पिते, सगळं करते. अँड दत्तगुरु इज नॉट डिफरंट देन देम. एवढे क्लोज आहेत ना ते मला, तर मी अशा क्लोज एनर्जी पासनं 5 दिवस लांब नाही राहू शकत. So I'm good with whatever, and he's accepted it that, which I know. So it's my choice. माझ्या मुलीचं अपब्रिंगिंग मी त्याप्रमाणे करतेय. सो प्रत्येकाने हे ठरवावं काय करायचं. आणि बाकीचे रूल्स म्हणजे तू पिरियड्स मध्ये असताना तू वाचते, कारण तू जस्ट सांगितलं की तू वेगळी राहूच शकत नाहीस दत्तगुरूंपासून. ती अगेन इट्स अ जर्नी. म्हणजे मला एवढी वर्ष मी वाचतीये ना, मी ना प्रत्येक पारायणाच्या वेळेस त्यांना सांगायचे, बघा माझा ड्यू टाइम आहे. इफ इट कम्स देन आय विल नॉट बी एबल टू रीड, सो यू बेटर टेक केअर ऑफ दॅट. आणि लिटरली मला यायचंच नाही त्यावेळेस. इट युज टू कम. माझं बटूपूजन झालं, शिरा बनवून झाला, आणि त्यांचा फेवरेट आहे शिरा, तो बनवून झाला, सगळं झालं की मग येणार पिरियड्स. So he took care of small things like this always, you know. आणि मग माझी स्पिरिच्युअल ग्रोथ पण होती, माझी जर्नी होती, त्याच्यात त्यांनी मला काही गोष्टी अशा दाखवल्या विच टुक मी इन टू दॅट थॉट प्रोसेस. सो मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या स्वतःला टाइम द्यावा स्पिरिच्युअल जर्नीमध्ये. अँड वेन यू फील दॅट यू हॅव गॉटन ऑन टू लेवल ऑफ दॅट की यू कॅन टेक युअर ओन डिसिजन ऑन दिस, गो अहेड. कारण ते करताना आतमध्ये मनात कुठे गिल्ट नाही येतं का? मला बरेच जण आता पॉडकास्ट मध्ये काय 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 सांगतात, गुरु जे आहेत आपले, त्यांचे सगळ्यांचे थॉट्स ते सांगतात, पण शेवटी आपल्याला ते करायचंय. मग ते आपण यू हॅव टू बी व्हेरी हॅपी व्हेन यू आर डुईंग थिंग्स फॉर हिम. यू कॅन हॅव युअर पीरियड्स चालू है फिर भी मैं कर रही हूँ, गॉड चलेगा नहीं चलेगा, यू कॅन बी इन द डिलेमा, आर या बार. सो व्हेन यू कम टू दॅट पॉइंट इन लाईफ ना की हा, देन करो जो करना है. इट्स लाईक दॅट. मग बाकीचे रूल्स आहेत, काय खायचं नाही खायचं, सिगरेट ओढायची की नाही ओढायची, हे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे ना. की मी गुरुचरित्र वाचतोय, एवढं ग्रेट महान डिवाइन गोष्ट माझ्या हातात आहे, आणि मी हे करणार का? मी जर त्यांच्यावरती ते बंधन घातलं तर देन इट विल बी लाईक की नाही, मला खूप फॅक्ट करायची इच्छा होती, आय फील लाईक या, पण त्यांच्या मनाने ते ठरवलं तर ते नाही करणार. सो दिस इज व्हॉट गुरुचरित्र टीचेस यू, दिस इज व्हॉट दत्तगुरु टीचेस. आणि हे पारायणातनं ह्याच गोष्टी आपल्याला आत्मसात होतात. म्हणून पारायण, म्हणून आपण फ्री करून टाकायचं लोकांना. दिशामध्ये आमचे सगळे लोक फ्री आहेत,
काही बंधन नाहीये त्यांना. पण त्यामुळे काय झालं, जे वर्षानुवर्ष धूळ खात पडलेले गुरुचरित्र बाहेर निघाले आणि लोक वाचायला लागले, कारण त्यांना टाइमचं बंधन नाही. पण लिटरली मी सांगते, इतकी सगळी वर्किंग लोक वगैरे आहेत, पहाटे 2 आणि 3 ला शिफ्ट करून येऊन पण कम्प्लीट करतात ग त्या दिवशीचं पारायण. म्हणजे असे इन्सिडेंट्स ते वाचत बसले आणि मॅम मैं सुबह उधर ही सो गया, मुझे पता ही नहीं चला. सो इतकी मंडळी करतात, पण त्यांना फ्री सोडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर हे जे सगळे शास्त्रज्ञ लोक वगैरे ऐकत असतील, ते माइट फील की यार शी हॅज टू फॉलो द रूल्स अँड ऑल. ठीक आहे, ज्याला करायचे रूल्स प्रमाणे त्यांनी करावं, ज्याला जसं करायचं तसं. जे काय आहे ना, खूप सुंदर इंटेन्शनी आणि खूप मनापासून करा. दॅट्स इट. महत्वाचं काय तर मनापासून करा, कारण अनुभूती येणार, अनुभूती येते. आणि मग मला असं वाटतं की खूप सारे प्रश्न असे उरतच नाहीत. ऑफकोर्स सुरुवातीच्या काळात हे सगळं घडेल, पण तपश्चर्या आहे, मॉडर्न तपश्चर्या आहे, ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात करावीच लागणार आहे. तर जोपर्यंत स्वतःला ते अनुभूती येईपर्यंत तुम्ही वाटलं तर नियम पालन करा, अथवा तुम्हाला जसं वाटेल तसं फ्री हँड. दत्तगुरु स्वतःच एक मुक्त सोल होते, म्हणून तर ते असे भ्रमण भ्रमण करत राहिले. आपल्यावरती ते कसे कोणते अतिनियम नाही टाकणार, आणि जे टाकणार ते नियम आपल्या भल्यासाठीच असतील. आणि मला असं वाटतं, जी फिअर क्रिएट करतात ना, हा की असं केलं तर असं होईल, त्यांचा कोप होईल, हा प्लीज यार डोंट डू दॅट. आय नेव्हर सीन हिम अँग्री. येस. आता मला आय सांग, नेव्हर एक्सपिरियन्स्ड हिम अँग्री. आपल्याला माहित आहे की ते अशी तुला अनुभूती नाहीये, परंतु तरीही शांत हो श्री गुरुदत्ता असं काय घडलं होतं त्यामुळे शांत हो श्री गुरुदत्ता असं म्हटलंय? हो, मलाही ऍक्च्युली जेव्हा मी ते ऐकायचे ना त्रिपदी, तेव्हा मला असं वाटायचं की यार हे असं का म्हणताय, शांत हो श्री गुरुदत्ता. इट इज सो नरसोबाच्या वाडीची ती ती गोष्ट आहे टेंबे हा. स्वामींची. तर इतकं प्रेम होतं दत्तगुरूंचं टेंबे स्वामींवरती. आणि टेंबे स्वामींनी तिकडे ती सगळे जे जे आता ते पाळतात ना तिथे, रूढी आणि हाऊ टू डू एव्हरीथिंग सगळं ऑर्गनाईज करून दिलं होतं त्यांना तिथे नरसोबाच्या वाडीला. आणि मग ते कुठेतरी निघून गेले होते फॉर सम रिझन, ही हॅड गॉन समवेअर. आणि त्यांच्या मागे ना ते सगळ्या गोष्टी नीट करायच्या नाहीत, आणि मग तिथे टेंबे स्वामींचीच निंदा करायला लागले. तर मग दत्तगुरूंना खूप राग आला, खूप राग आला की माझा एवढा लाडका माझा भक्त आहे, आणि ही वॉज अ पार्ट ऑफ दत्तगुरू. एवढं टेंबे स्वामींचं आपण बघतो, ऐकतो, मी तर खूप अनुभव घेतलेले आहेत. तर तेव्हा मग तिथे मग बऱ्याच काही काही गोष्टी, कॅलॅमिटीज सुरू झाल्या, फेमाईन्स सुरू झाले, आणि मग ते घाबरले सगळे. मग त्यांना ते असं रिअलाइज झाले की अरे कुछ तो गडबड हमने किया है, वी हॅव टू वन करेक्ट इट. मग ते सगळे लोक परत टेंबे स्वामींकडे गेले, मग त्यांना सांगितलं असं. ते ऍज इट इज ही वॉज व्हेरी सॉफ्ट हार्टेड. ते सेड ओके ठीक आहे, जस्ट सी टू इट दॅट की आता परत असं काय व्हायला नाही पाहिजे. आणि मग ते आले परत इथे नरसोबाच्या वाडीला, तुम्ही या तिथे. आले, ते आले, आणि मग त्यांनी दत्तगुरूंचा राग शांत, कारण त्यांना राग होता की ते सगळ्यांनी टेंबे स्वामींबरोबर असं केलं. तो राग शांत करण्यासाठी त्यांनी ते शांत हो श्री गुरुदत्ता ते त्रिपदी, ती करुणा त्रिपदी त्यांनी लिहिली. तर ते शब्द कसले आहेत, माय गॉड. आणि मी नेहमी ते ऐकायचे आणि म्हणायचे वाय आय हॅव नेव्हर सीन हिम अँग्री, मग का शांत हो. मग वेन आय रिसर्च आय केम टू नो दिस स्टोरी. आणि नाना महाराज तराणे आहेत, नाना महाराज तराणे इंदोरचे. त्यांचा एक कल्ट आहे पूर्ण दत्तगुरूंचा, ते फक्त करुणा त्रिपदीच करतात. सो आय एम ऑल्सो कनेक्टेड टू दॅट कल्ट, कारण आहेत आमचे, यू कॅन कॉल हिम आवर गुरु ओनली. लेले लेले काका म्हणून आहेत, मुंबईलाच राहतात, पार्ल्याला. इज अ ओल्ड मॅन, पण ही इज गॉट अ अंश ऑफ दत्तगुरू इंडियन. आणि त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं ह्या नाना महाराजांच्या कल्टला सगळं, आणि ते सगळे त्रिपदी करतात. सो कुठेतरी मला असं फिलिंग येतं की त्यावेळेस ते जे सोल्स होते ना, त्यांचे हे सगळे रिबर्थ होऊन होऊन अजूनही ते तेच करतात, शांत हो श्री गुरुदत्ता. सो दॅट्स व्हॉट आय फील. म्हणून ते फक्त करुणा त्रिपदी करतात. तर असे हे वेगळे कल्ट्स आहेत दत्तगुरूंचे, अशी गोष्ट आहे. माझा असा अनुभव आहे
की एखादं लहान मूल जर रडत असेल ना आणि त्यांना ही करुणा त्रिपादी म्हटलं की ते मूल चटकन शांत होतं. माहित क्या नाही बात. असं का, पण एकदम डिव्हाइन म्हणजे ते शब्द सुरू झाले ना की शांत हो श्री गुरुदत्ता, आपणही कुठेतरी निवत जातो, शांत होत जातं, मन तृप्ततेकडे जातं. त्याच्यामुळे ही करुणा त्रिपादी आणि अनेक अडचणींमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर करुणा त्रिपादीला पर्याय नाही. काहीही अडचण असू देत, काहीही अडचण असू देत, फक्त तुमचं सरेंडरनेस आणि करुणा त्रिपादी. तुम्हाला माहितीच आहे की म्हणजे डॉक्टर शिबानी तर नक्कीच आपल्याला हे सांगेल की दत्तगुरूंबद्दल आपण काय बोलायचं, पण ज्या वेळेला आपल्या आयुष्यात एखादी अडचण येते, प्रचंड अडचण, आणि असं वाटतं की आता मला मार्ग काहीच नाहीये, तर त्यावेळेला आपण काय मंत्र म्हणतो? अनसूयो त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तुगामी स्वभक्ताना उद्धवती भव संकटा. संपूर्ण संकटातून बाहेर काढण्याची जी ताकद ठेवतात ते दत्तगुरु आहेत. आणि डॉक्टर शिबानीने इतक्या वेळ आपल्याला सांगितलंय की पूर्णत्व जे आहे त्यांच्यामधून अनेक गोष्टी निघाल्या तरी ते पूर्णच आहेत. आपण म्हणतो ना पूर्णमिदम, तर तसं ते पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण अपूर्ण हे दत्तगुरूंना आपण म्हणूच शकत नाही. आणि म्हणून इतके गुरूंचे अवतार जे येत आहेत मॉडर्न, जसं आता शिवानी म्हणाली लेले काका म्हणून तिने आता सांगितलं की त्यांच्यात सुद्धा अंश आहेत. आपण पूर्ण असू मला माहित नाही, पण अंश घेऊन मात्र नक्कीच आत्ताही गुरु चाललेले आहेत. बरोबर बोलते शिवानी? अगदी अगदी. आणि खूप साधे आहेत दत्तगुरु, खूप साधे आहेत ग. म्हणजे आता बऱ्याच जणांना तर मंत्रही येत नाही. आपले वारकरी मंडळीच बघ ना, तो इट्स ओनली अबाउट दत्तगुरु इतकंच बोललेलं तरी इनफ आहे. करेक्ट. दत्तगुरूंनी इतकी शिकवण दिलेली आहे, त्यातली कोणती शिकवण आजच्या काळात उपयोगी आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. सो आजच्या काळात श्री गुरुचरित्रातल्या सगळ्याच ज्या शिकवणी आहेत त्या सगळ्याच सुसंगत आहेत आपल्याला. मन स्थिर ठेवा आणि दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवा. जस्ट ट्रस्ट हिम ब्लाइंडली. हे सगळ्यात डिफिकल्ट आहे. राईट. आज आपलं नाही का, दॅट इज समथिंग वी कॅन डू ओनली. कारण आपण असं स्वतःचाच वरती विश्वास नाही, दुसऱ्यावर काय ठेवणार असं असतं. आज आपलं जीवन एवढं धावपळीचं आहे का, आपलं काम, सोशल मीडिया, कॉम्पिटिशन्स, आपलं माइंड सतत असं उडतच असतं. अशा वेळी दत्तगुरु सांगतात थांब, जस्ट ब्रीथ, जस्ट बी अँड जस्ट ट्रस्ट. सगळंच योग्य दिशेने चाललंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये जर प्रेशर असतं आपल्याला किंवा घरी टेन्शन असतं, जर त्या क्षणी आपण थोडं शांत बसलो, एक जस्ट दीर्घ श्वास घेतला आणि मनात श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त इतकंच म्हटलं ना, तर तो मोमेंटच बदलून जातो. एकदा ट्राय करून बघा. म्हणजे एकदम आब्रा का डाबरा काइंड ऑफ असं काही होत नाही. जस्ट दॅट परिस्थिती, सिच्युएशन आपली तीच असते, पण आपला रिस्पॉन्स बदलतो त्याला. कारण त्यांच्या नामस्मरणाने आपले वाइब्स बदलतात, माइंड पीसफुल होतं, म्हणून थॉट प्रोसेस पण स्ट्रीमलाईन होतं आणि मग आपण रिॲक्ट न करता आपण रिस्पॉन्ड करायला लागतो. खूप महत्वाचं आहे. आणि मग सिच्युएशन कंट्रोल करायची सोडून देतो. थोडं दत्तगुरूंना कंट्रोल देऊन टाकतो आपण. सरेंडर मोड आपला ऑन होतो, ट्रस्ट मोड आपला ऑन होतो. म्हणजे सगळं नियंत्रणात नाही, पण योग्य मार्गावर आहे हा विश्वास नक्कीच त्यावेळेस निर्माण होतो. मग काय, सब सॉर्टेड है. म्हणजेच आजच्या काळात दत्तगुरूंचा मेसेज अगदी सिंपल आहे. जस्ट स्टे काम, ट्रस्ट द डिवाइन प्रोसेस आणि होल्ड हिज हँड अँड जस्ट वेट फॉर अपना टाइम आएगा. आपल्याला अपना टाइम अपने हिसाब से ही आना चाहिए असं असतं. पण थोडस सरेंडर होऊन बघा आणि खरंच ती अनुभूती आणि काहीतरी वेगळंच जगात, हे जगच वेगळं आहे, अध्यात्माचं जगच वेगळं आहे. आणि जेव्हा तुम्ही दत्तगुरूंशी कनेक्ट व्हाल ना, तर त्यावेळेला जी अनुभूती येत जाते, म्हणजे आता डॉक्टर शिबानी तर नेहमी सांगते माझ्याशी ना डीजे बोलले. आता डीजे म्हणजे तुम्ही म्हणाले कोणते डीजे पार्टी वगैरे लावून जाते की काय, तर तिचे डीजे म्हणजे दत्तगुरु. प्रेमाने ती डीजे म्हणते. आणि ज्या वेळेला आपण इतकं आपलं कुणीतरी हक्काचं होऊन जातं, तेव्हा ते दत्तगुरूंना सुद्धा विचार करायलाच लागतो की मला
माझ्या भक्तासाठी उतरलंच पाहिजे. म्हणूनच कम्प्लीट सरेंडर त्यालाच म्हणतात. आणि दिस इज ओनली व्हॉट दत्त कॉन्शियसनेस. डीजेच्या मागची पण स्टोरी एक छोटीशी आहे प्लीज ऍक्च्युली. प्लीज प्लीज प्लीज. सो दॅट इज समथिंग व्हेरी फनी. आणि त्याच्यामुळे सगळेच आम्ही दिशामध्ये त्यांना डीजेच म्हणतो. सो ऍक्च्युली सगळे म्हणतात अरे डीजे कैसे, दत्तगुरु माने डीजी होना चाहिए ना. म्हणले नाही नाही डीजे है. मी आणि माझी एक कॉलेज फ्रेंड, ती आली होती इथे आणि आम्ही दोघी चाललो होतो गाडीतनं समवेर पवईच्या इथे वगैरे आम्ही आलो असू. आणि माझ्या सगळ्या गाड्यांमध्ये वी हॅव दत्तगुरूंचाच फोटो आणि रेडिओ चालू होता आणि आम्ही जो विचार करतो याच्याबद्दल बोलतोय ते गाणं चालू झालं. म्हटलं अरे वा, दुसऱ्यांदा पण तेच झालं आणि तिसऱ्यांदाही तेच झालं. सो दॅट वॉज लाईक की बापरे, आज तो और भी कुछ मांग लेतो तो मिल ही जाता. वाय आर वी स्टक अराउंड द रेडिओ सॉंग्स. आणि त्यावेळेस आम्ही बोलता बोलता तर ती माझी मैत्रीण म्हणते हो इट्स नॉट, आय एम नॉट सरप्राईज की तुझ्या गाडीमध्ये असं काहीतरी होतंय. ते बसलेत बघ तुझे डीजे तिकडे. शी पॉइंटेड ॲट द रेडिओ आणि तिथे वरती त्यांचा असतं ना तेव्हा ते, म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव पडलं डीजे. त्यामुळे तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे ग, जिने डीजे नाव दिलंय? तिचं नाव आहे नीलम. ती मलेशियाला राहते. आम्ही दोघी एकत्र MBA ला होतो SIBM ला. सो शी इज ऑल्सो अन इंजिनियर MBA. पण तीही पारायण करते अँड शी इज ऑल्सो बिग भक्त ऑफ दत्तगुरु. असे बरेच जण आहेत कॉर्पोरेट मधले, आमचा जो सगळा क्राऊड आहे अशीही बरीच जण आहेत जे आता दिशामध्ये आहेत अँड दे आर डुईंग पारायण्स विथ दत्तगुरु. इथे तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, ऍडव्होकेट असा, कोणी असा, इथे फक्त फक्त आणि फक्त दत्तगुरूंचे सेवक असतात. सरेंडर, पूर्णतः सरेंडर. मी शिबानी बरोबर ज्या वेळेला कृष्णा नदी काठी गेले, नरसिंहवाडीला आम्ही गेलो, अथांग भरलेलं ते नदीचं पात्र आणि त्यावेळेचा अनुभव मीन्स इट्स रिअली डिफरंट. अनुभूती घेणं एवढंच फक्त बोलू शकतो, कारण बाकी सगळं आहे ना तिथे. रात्रीच्या वेळेला तो मंदिर जरी बंद झालं तरी ते अथांग पाणी आणि ते इट्स रिअली अमेझिंग. फक्त जाणं, स्वतः जाणं, अनुभूती घेणं, नामस्मरण. मगाशी पण तू बोलली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाम महत्व सांग जरा. दत्तगुरूंच्या उपासनेमध्ये नामस्मरण आणि साधना या दोन्ही गोष्टींना महत्व दिले. म्हणजे तुम्ही कल्पना करा, सकाळची वेळ असते आपली, घरात सगळी धावपळ, ऑफिसची धावपळ, मुलांचं स्कूल कॉलेज, किचन मधली गडबड, एकदम सगळ्यांच्या घरातला असा सीन असतो सकाळचा. सो आता इथे साधना कामाला येते आपल्याला. तुम्ही फक्त उठल्यावरती 10 मिनिटं जरी शांत बसून फोन वगैरे काहीही न हातात घेता फक्त श्वासावर लक्ष देऊन मनात जो काय तुम्ही दत्तगुरूंचा किंवा कुठलाही तुम्ही मंत्र म्हणता तो तुम्ही फक्त म्हटलात की नाव, यू आर जस्ट, जे काय नाव तुम्ही ज्याच्याशी कनेक्टेड आहात ते रोज जेव्हा आपण करतो तेव्हा ती तुमची साधना होते. सो जसा दिवस पुढे जातो स्ट्रेस, चिडचिड, फ्रस्ट्रेशन आपलं हे सगळं वाढतच असतं. पण साधना जेव्हा आपण करतो रोजची तेव्हा एक सटल कामनेस आपल्या पूर्ण स्पेसमध्ये राहतो. कारण सकाळी साधनेमुळे तुमची फ्रिक्वेन्सी बदललेली असते आणि हे नामस्मरण आणि साधनेचं सामर्थ्य आहे सगळं, की तुम्हाला दिवसभर ते गुरुच्या छायेत ठेवतं. यू आर ऑलवेज प्रोटेक्टेड बाय द गुरु. आणि हळूहळू सिच्युएशन्स आपल्या ज्या आहेत त्या तुमच्याकडे काही येऊ दे, तुमची रिॲक्शन बदलत राहते. तुम्ही एकदम स्थिर राहता. तुम्ही रिॲक्ट नाही करत, तुम्ही रिस्पॉन्ड करता कामली. पण हे काय असं मॅजिक वगैरे नसतं. हे दत्तगुरूंच्या कृपाशक्तीचं सटल काम आहे सगळं. आणि गुरुचं हे खरं त्यावेळेस आपल्याला प्रेझेन्स जाणवतं. आणि दत्तात्रेय उपासनेत काही सोप्या पण खूप इफेक्टिव्ह साधना त्यांनी दिलेल्या आहेत ऑलरेडी. एक आहे नामस्मरण साधना, जी दिवसभर काही वेळ आपण मनात आपला जो कुठला आवडता मंत्र आहे दत्तगुरूंचा किंवा दुसरा तो आपण काम करताना काही करताना आपण बोलू शकतो. दुसरा आहे प्रातः साधना असं म्हणतात ते. सकाळी 10 मिनिटं शांत बसून श्वासावरती नियंत्रण ठेवून तुम्ही मंत्र बोलणं किंवा कुठली उपासना करणं, पोथी वाचणं. मग पादुकांचं ध्यान. सो दत्तगुरूंच्या पादुकांवरती कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन केंद्रित करून जस्ट हॅव दॅट ग्रॅटिट्यूड फिलिंग इनसाइड की जे काय तुम्ही दिलंय त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. मग तुमची सेवा साधना आहे, म्हणजे
विदाऊट इंटेन्शन आणि विदाऊट एनी इन्व्हेस्टेड इंटरेस्ट आणि नॉट फॉर इन्स्टा पिक्स. जेव्हा तुम्ही सेवा देता तेव्हा दॅट इज ऑल्सो वन साधना, उपासना. आणि मग स्वाध्याय साधना म्हणजे रोज गुरुचरित्र वाचणं किंवा 2 ओळी वाचणं, 1 अध्याय वाचणं. सो दॅट इज व्हॉट इज वन मोर काइंड ऑफ अ साधना. आणि या साधना तुम्हाला जगापासून दूर नेत नाहीत ऍक्च्युली. वेन यू स्टार्ट डुईंग दिस रेग्युलरली, म्हणतात ना की वैराग्य फिलिंग यायला लागतं लाईफमध्ये. तर इट्स नॉट अबाउट दॅट. इट्स नॉट अबाउट दॅट वैराग्य फिलिंग की तुम्ही उठून लगेच संन्यासी व्हाल वगैरे, नथिंग लाईक दॅट. तर ह्या जगात राहूनच तुम्हाला डिटॅच राहणं गरजेचं आहे. त्याची ताकद आपल्याला ह्या साधना देतात. आणि दत्तगुरूंच्या प्रेझेन्सचं जे एसेन्स आहे ना, ते आपल्या स्पेसमध्ये ह्या साधना वाढवत राहतात. सो काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायची गरज नाहीये साधना. आणि हे म्हणजे फक्त रोज थोडंसं जास्ती कॉन्शियसली जगणं, हे ह्या साधना आपल्याला शिकवतात. म्हणून ह्या उपासना आपण करतात. आणि हे तसं दिलेलं आहे त्यांनी बऱ्याच दत्तगुरूंचं जे साहित्य त्याच्यामध्ये दिलेलं ह्या साधना. म्हणजे अतिशय सोपं आहे. तर येस, म्हटलंच हे वारकरी संप्रदायात म्हटलंच जातं की नामालाच महत्व आहे सगळं. पण दत्तगुरूंच्या साधना म्हणजे सुद्धा आपण असंच करू शकतो थोडक्यात. हो, करू शकतोच ना. म्हणजे आणि यू आस्क हिम की व्हॉट डू यू थिंक आय शुड डू, मी काय करावं, उत्तर मिळतं तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि असं नाही की आता आपण आज सुरू केलं तर आपण तेच करायचंय आयुष्यभर, असं नाहीये. सो वन्स आपण ह्या स्ट्रीम मध्ये, ह्या फ्लो मध्ये आलो ना, की मग आपल्या साधना पण बदलत जातात. आपली ग्रोथ ग्रोथ, तुमचं प्रोग्रेस तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये जसं आहे तशा साधना तुम्हाला सुचतात. आणि तसे इन्स्ट्रक्शन आता तू असं कर, आता असं कर. सो यू कॅन बी की अरे मी हेच करणार, असं नाही. आणि नामस्मरण इज तो ऑल टाइम. दत्तात्रय भक्त जे आहेत त्यांनी कोणत्या दैनिक साधना कराव्यात, त्यांच्या आचरणात काय आणावं, काय सुचवलं जातंय? दत्तभक्तांनी रोज काय करावं, साधना. कारण भक्ती फक्त भावना नाहीये, दॅट इज अ डेली रिदम. आपल्याला ग्राउंडेड ठेवण्याचा आहे आणि तो चालला पाहिजे. दॅट रिदम शुड गो ऑन की हा मी स्थिर आहे, मी उडत उडत नाहीये, मी स्थिर आहे. सो ग्रंथ सांगतात दत्तभक्तांसाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: नामस्मरण, साधना आणि सेवा. हे सगळं आपण वर्षानुवर्ष ऐकलंच, वाचलंच. पण तरीही मला नेहमी असं वाटतं की दत्तगुरूंचा त्यांच्या प्रत्येक भक्तांबरोबर एक वेगळं नातं असतं, एक सिक्रेट, एक पर्सनल बॉन्ड असतो. आणि मग तेच सांगतात कोणी काय, केव्हा, कसं, कशी साधना करावी, जे आपण आता मगाशी बोललो तसं. रादर तेच करून घेतात. म्हणूनच लेट्स नॉट बी जजमेंटल. आपल्याला माहित नाहीये की दत्तगुरू प्रत्येकाबरोबर कोणत्या पातळीवर काम करत असतात, काय लेवलला काम करत असतात ते. सो प्रत्येकाचं कनेक्शन वेगळं, प्रत्येकाची जर्नी युनिक असते. फॉर्म्युला एकच असतो, श्रद्धा आणि ओपननेस. बाकी दत्तगुरू स्वतः सांगतात मी तिथेच आहे जिथे तू मला खरं मनाने हाक मारतोस. सो माझ्यासारख्यांना तर, लाईक पीपल लाईक मी, तर ते शिस्त लावून थकले. कारण माय साधना समटाइम्स इज श्री गुरुचरित्र वाचणे, नाहीतर फक्त जस्ट कुक व्हॉट एव्हर ही लाईक्स. ही लाईक्स शिरा, ही लाईक्स बेसनाचे लाडू, किंवा मग डिमांड करतात तसं. आणि दॅट्स माय फेवरेट टू कुक फॉर हिम. म्हणजे थोडक्यात तुमच्या नेहमीच्या जीवनामध्येच फक्त त्यांची आठवण काढणं, त्यांचं नामस्मरण करणं, यातच सगळं काही येऊन जाते असं मला वाटतंय तुझ्या बोलण्यातून. दॅट्स फॉर मी. म्हणजे प्रत्येकाचं म्हटलं ना, वेगळं बॅगेज असतं, वेगळं बॉन्ड असतो. इट्स अ युनिक जर्नी फॉर एव्हरीबडी. म्हणून मी म्हटलं सुरुवातीलाच की मला शिस्त लावून त्यांनी हात टेकले आणि म्हणून हे माझं असं सगळं चालू असतं. सो त्यांच्या काही काही खूप स्पेसिफिक गोष्टी आहेत ग. म्हणजे त्यांच्याबद्दल आपण गप्पा मारणं, हे माझंही फेवरेट काम आहे. आणि ही कोणाला आवडत नाही ना की हो दे आर टॉकिंग अबाउट मी. आणि ही लव्ह दॅट. स्वतःचं कौतुक ऐकायला फार आवडतं त्यांना. त्यांची गाणी ऐकणं, नाहीतर मग दत्तस्थळांना भटकंती, मनात आलं की बॅग उचलायची, निघाली. आणि ते इट्स अ कॉलिंग. सो ते एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू हिम. सो साधना फॉर मी अँड माय दिशा पीपल, असेच आहोत आम्ही सगळे.
पण त्यांच्याशी खूप कनेक्टेड आहोत. सो मे बी फॉर्मली आम्ही खूप गोष्टी करत नसू, पण या इन्फॉर्मली दॅट कनेक्ट इज देअर ना, सो साधना हॅपन्स. आय ट्रस्ट. कारण बाह्य दिखावा आणि अंतर दिखावा ह्या दोन गोष्टीत खूप फरक आहे. मी सॅफ्रॉन कलरचे कपडे घातले म्हणजेच मी साधक आहे असं नाही होऊ शकत. आपल्याला फक्त ते कनेक्ट, ते ग्राउंडनेस. आणि मला ना तुझा हा शब्द ग्राउंडिंग तू वारंवार बोलते, मला खूप आवडला. कारण हिलिंगच्या जर्नीमध्ये ह्या ग्राउंडिंगला फार महत्व आहे. कारण जो ग्राउंडेड राहिला ना त्याने सगळं मिळवलं. खरंच फार म्हणजे सरेंडरनेस, सगळं कनेक्ट होतंय हे. तुला ग्राउंडेड ठेवतात ऍक्च्युली दत्तगुरु. ही डझंट लेट यू. म्हणजे तुम्हाला जराही असं कुठे पण असं वाटलं की इगो येतोय, फटाक इथेच फटका बसतो, गप्प बसायचं. आणि खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर एक छोटा अनुभव शेअर करू का? लॉकडाऊनचा वेळ होता आपला सगळ्यांचा. एव्हरीबडी वॉज ॲट होम आणि आमच्याकडे पण चालू होतं रोजचं जेवण बनवणं हे ते. आणि आम्ही त्या दिवशी मला थॉट्स येतात की बेसनाचे लाडू बनव, बेसनाचे लाडू बनव. यार बेसनाचे लाडू बनवण्यासाठी यू नीड बेसन ना, लाडूचं बेसन. तर लॉकडाऊन मध्ये नॉर्मल गोष्टींची मारामारी आहे आणि वेर एम आय गोइंग टू गेट लाडू बेसन. आय सेड आय कांट मेक लाडू अँड ऑल दॅट नो. आणि मग त्या दिवशी मला इच्छा व्हावी की माझं स्टोअर रूम सगळं आवरावी. सो लकीली त्यावेळेस आय हॅड अ इन हाऊस हेल्प. त्या मावशींना म्हटलं, मावशी आज चला ना, आपल्याला काही काम नाही, आपण जरा स्टोअर रूम आवरूया. आणि स्टोअर रूम आवरताना मस्तपैकी ½ kg लाडू बेसन. म्हणजे त्यांना हवं ते स्वतःची सोय करतात. खूप मस्त. मला दत्त जयंती येते आता आणि त्याचं आध्यात्मिक महत्व ऐकायला आवडेल जर त्याविषयी सांग. येस, इट्स फेवरेट क्वेश्चन. फेवरेट वेळ आहे माझी ती सगळी. सो दत्त जयंती म्हणजे गोल्डन एरा एकदम. त्यामध्ये आपण म्हणजे ते जे गोल्डन एरा मधले जे दत्तगुरु होते की नाही, 3 हेडेड त्रिमूर्ती, त्यांचा जन्मदिवस असतो ही जी आता दत्त जयंती येईल ती. सो ऑनेस्टली फक्त हा उत्सव किंवा रिच्युअल नाही आहे. दत्त भक्तांची ती दिवाळी असते. आणि ग्रंथ सांगतात की या दिवशी दत्तगुरूंचं कॉन्शियसनेस, ते तत्व सगळ्यात जास्ती ऍक्टिव्ह असतं सगळीकडे. म्हणजे युनिव्हर्स इज फुल ऑन दत्त फ्रिक्वेन्सी मोड. पण ते अदरवाईज पण ते तसंच असतं, पण त्या दिवशी दॅट्स व्हॉट द ग्रंथ से. सो त्यामुळे त्या दिवशी आपण जे काही भक्तीनी अगदी मनापासून जप, साधना, सेवा जे काय आपण करतो ना, त्याचे मल्टिपल इफेक्ट्स मिळतात आपल्याला, असं आपले ग्रंथ सांगतात. पण ऍज युजल आम्ही दिशा ग्रुपमध्ये थोडंसं वेगळं करतो. जे काही शास्त्रात दिलंय ना ते सगळं करतोच आम्ही. 4था अध्याय वाचणं, त्यांचा तो सगळा नैवेद्य बनवणं, घेवड्याची भाजी, आमटी भात, शिरा आणि उडदाचे वडे. पण मोस्ट इम्पॉर्टंट त्या दिवशी आम्ही सगळे दत्तगुरूंना विचारतो, काय मग आज बर्थडे बॉय, आज क्या स्पेशल खाना है. आणि मग जे आतून आम्हाला सगळ्यांना सुचतं ते आम्ही करतो. हे आम्ही सगळेजण पाळतो असं. सो कधी जस्ट सेवा कर म्हणून सांगतात, कधी भजन करा म्हणून सांगतात, कधी फक्त दिवा लावून बसा सांगतात, कधी एकदम असे सगळे हॅपी डे असतो तो सगळ्यांसाठी. सो मोस्टली त्या दिवशी आम्ही सगळे एकत्र असतो, जितके लोक असतात ते, वी ऑल आर टुगेदर. आणि आपण आधी बोललो तसं दत्तगुरूंचं प्रत्येक भक्ताशी एक सेक्रेट आणि एक सिक्रेट स्वतःचं एक बॉन्डिंग असतं, एकदम पर्सनल कनेक्शन. तेच ठरवतात कोणाला काय साधना द्यायची. इवन दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यावेळेस सुचत असतात, किंवा कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतं, किंवा एखादं ड्रीम येतं, किंवा यु नो दॅट्स द वे ही कम्युनिकेट्स टू अस. काय त्याच्याकडनं सेवा करून घ्यायची आणि कोणाला काय मार्ग दाखवायचा. म्हणून दत्त जयंती फक्त रीत किंवा रिच्युअल म्हणून सेलिब्रेट करू नका. ती एक संवादाची, त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशनची एक खूप मोठी संधी युनिव्हर्सनी आपल्याला दिलेली आहे. तर जस्ट मेक द मोस्ट ऑफ इट. दॅट्स व्हॉट आय. खूप सुंदर, मस्तच. आजच्या युगामध्ये दत्त महाराजांचं जे तत्वज्ञान आहे ते कसं आचरणात आणता येईल? आजच्या मॉडर्न वर्ल्ड मध्ये आपण जे म्हणतो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे फार. कारण खरं सांगायचं तर दत्त तत्वज्ञान टाइमलेस आहे. देयर इज नो बाउंड्री नाही येत. रामायणाच्या त्रेता युगाच्या आधीपासून
आणि हे किती जुनं असलं तरी आजच्या मॉडर्न लाईफ मध्ये एकदम इट जस्ट फिट्स परफेक्टली. दत्तगुरूंची फिलॉसॉफी सांगते. सो ही सेज बी इन द वर्ल्ड बट नॉट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे काम करा, पैसे कमवा, रिलेशनशिप्स असू दे, पण स्थिर, ग्राउंडेड राहा, डिटॅच राहा. उदाहरणार्थ आपण सगळे एकदम रॅट रेस मध्ये आहोत, एकदम डिस्कनेक्टेड आहोत, ओव्हर वायर्ड आहोत, फास्ट फॉरवर्ड लाईफ मोड मध्येच असतो आपण, त्याच्यातच जगतो आपण. सो तेव्हा दत्त तत्व सांगतं पॉज, जस्ट ब्रीद मोड ऑन, नामस्मरण. थोडीशी साधना करा, ते तुम्हाला ग्राउंड करेल. आणि जे काय बिट्स अँड पीसेस मध्ये आपला सोल सगळीकडे बिखरलेला असतो ना, आपण बऱ्याच सिच्युएशन्स मध्ये असं होतं की यार यू लिटरली लीव्ह युअर सोल पार्ट्स इन सो मेनी प्लेसेस. रॉंग एखादं भांडण झालं किंवा रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा फायनान्शियल इश्यू झाला, हेल्थ, सगळीकडे आपण आपला सोल असा बिखरलेला असतो. तर ते एका जागी जमा करायला मदत मिळते, स्पेस मिळते आपल्याला ह्या तत्वज्ञान हे जे आहे त्याच्यामुळे. सो तसंच दत्तगुरू शिकवतात बॅलन्स, साधना. डेली लाईफ मध्ये तुमचं ऑफिस आणि तुमचं डिवोशन, तुमचं बॅलन्स आणि तुमची साधना तुम्ही एकत्र कसं चालवू शकता. सो मॉडर्न जगात, मॉडर्न लाईफस्टाईलला स्पिरिच्युअल लाईफस्टाईल मध्ये कसं मर्ज करायचं हे दत्त तत्वज्ञान आपल्याला शिकवतं. म्हणजे एस्केप करायचं नाही, पळून नाही जायचं सिच्युएशन पासून, स्वतःला एका जागी अँकर करायचं, स्टेबिलाइज करायचं, सपोर्ट, सिक्युअर, ग्राउंड करायचं, तिथेच राहायचं, फेस करायचं सगळं. आणि मग लाईफ किती फास्ट असो, आपल्या जीवनाचा जी मेन जी नस आहे आपली दत्तगुरूंना सोपवली ना, की मग बाकी दिशा तेच निश्चिंत. यू जस्ट सेल, दॅट्स इट. खूप सुंदर, खूपच. डॉक्टर शिबानी, दिशा, दत्तगुरु, मला वाटतं हे सगळे गोळामेळा आहे, सगळे एक आहे. अनेक ठिकाणी दिशा त्याच्याबरोबर जे जोडलेली लोक आहेत त्यांना घेऊन जातं. ग्लोबल पारायण म्हणजे तिला दत्तगुरु, मी म्हंटल नाही ब्रँड अँबॅसेडर आहे, त्याचं कारणच आहे की तिला दत्तगुरु फक्त महाराष्ट्र, गुजरात, साऊथ असं तिला नाही करायचं, तिला ग्लोबली न्यायचंय. आणि ते करताना ती खूप सुंदर उपक्रम राबवते. आपण आता ऐकलं की किती दत्त पारायण होतात आणि किती किती गोष्टी होतात, पण हे अगदी सुंदर अनाहत चक्र म्हणजे हृदय, अशी हिच्याकडे एक सुंदरशी ट्रिप काढते ती, स्पिरिच्युअल जर्नी. त्याचं नाव आहे अनाहत काशी. मला जरा थोडक्यात ह्या सगळ्याची माहिती थोडक्यात दे. सो ग्लोबल नामस्मरण सध्या चालू आहे, कारण दत्त जयंतीचा हा महिना आहे. सो त्याच्यात आमचं ऑलरेडी चालू आहे. सो फेसबुकला लिंक्स आहेत, कोणाला जॉईन करायचं असेल तर करू शकतात. आणि इट्स जस्ट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि हे सगळं झाल्यानंतर पारायण सुरू होईल, दत्त जयंती होईल. आणि गुरुचरित्रामध्ये काशीचं वर्णन भरपूर केलेलं आहे. सो दत्तगुरु स्वतःही तिथे बऱ्याचदा जाऊन येतात, त्यांच्या भक्तांनाही सांगतात, कारण ती जागाच तशी आहे. आणि म्हणून आम्हीही लोकांना घेऊन जातो तिकडे, आणि आम्ही त्याला अनाहत काशी म्हणतो. आय थिंक आपण लास्ट टाइम पण ह्याच्याबद्दल बोललो होतो. तर आता ही ट्रिप आमची 30 जानेवारी 2026 ला निघणार आहे, आणि ती असणार आहे अयोध्या, प्रयाग आणि मग वाराणसी. तर अयोध्यामध्ये ऍज युजल आपले जे दर्शन आहे ते होणार आहे, 2 दिवस स्टे आहे. प्रयागचं महत्व ह्या स्पेसिफिक ह्या काळामध्ये असं आहे की तिथे माघी फेस्टिवल सगळा चालू असतो सध्या, जानेवारीमध्ये सुरू होईल तो. आणि तिकडे आपण कुंभमेळ्याचे स्नान गेल्या वर्षी सगळ्यांनी तिथे केलेच होते, तर असे ते दिवस पण त्यांचे स्पेसिफिक असतात. एकतर मकर संक्रांत जेव्हा उत्तरायण चालू होतं तेव्हा, आणि मग एक अमावस्या असते जी मौनी अमावस्या आपण त्याला म्हणतो. आणि आता आय थिंक त्यांचं बसंत पंचमी पण असते. आणि ही मधली जी पौर्णिमा येते, माघी पौर्णिमा, दॅट इज ऑल्सो डे जेव्हा तिकडे स्नान करणं, त्या त्रिवेणी संगमात स्नान करणं फार महत्वाचं असतं. सो तो दिवस आम्हाला गाठायचा आहे 1 फेब्रुवारीला, म्हणून आम्ही त्या दिवशी तिकडे असणार आहोत सगळे. ते डिवाइन स्नान आम्ही त्रिवेणी संगमात करणार, आणि मग तिथून आम्ही वाराणसीला जाणार, काशी विश्वनाथला जाणार. सो असा हा सगळा अनाहत काशी 2 इज हॅपनिंग विथ अयोध्या अँड प्रयाग. सो whoever wants to come can join in. नक्कीच, मग आपण नंबर देऊया
डॉक्टर शिबानीचा नंबर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन, कारण इट्स अ कॉल तो ज्यांच्यासाठी आहे त्यांना नक्कीच मिळणार. आणि तो तुम्हाला मिळालाय का मला कमेंट्स मध्ये सांगा, कारण दत्तगुरूंवरती किती बोलावं, किती म्हणजे शिबानीकडे तर अशी पोतडी भरून अनुभव आहेत. म्हणजे आम्ही दोघींनीही हे पॉडकास्ट ज्या वेळेला डिस्कशन करत होतो त्यावेळेला ठरवत होतो लिमिटमध्ये कारण आय न्यू असं काही होणार नाहीये लिमिट अँड ऑल दॅट. इथेच बसलेत ना ते, सोयी गाडी तो उनके हाथ में भैया, आपण तो सिर्फ बैठे पीछे. दत्तगुरु अनंत आहे, त्यांना लिमिटेशन्स कोणीही टाकू शकत नाही. आणि तसंच हे संकीर्तन आहे, हा पॉडकास्ट म्हणजे पूर्ण संकीर्तन, हा पॉडकास्ट म्हणजे नामस्मरण आहे, हा पॉडकास्ट म्हणजे भक्ती रसात वाहून जाणे. मी तर खूप एन्जॉय केलंय, खूप. मी स्वतः सुद्धा हिच्याबरोबर नेहमी जाते, म्हणजे मला आवडतं ज्या ज्या वेळेला शक्य होईल तेवढा. अनाहत काशी आहे ना, हा दॅट्स वाय इट इज अनाहत. दिस इज दी अनाहत चक्र, हार्ट चक्र आपला, आणि ती इथे असते. ती इथून बघायची, ती इथून नाही दिसत. ज्याला इथून बघायचं आहे ना त्यांनी आमच्या बरोबर यावं. नॉट फॉर टुरिस्टी काइंड ऑफ अ ट्रेक, पण इथून जिसको देखना है ना यहाँ से काशी अँड फील करना है काशी विश्वनाथ को, कारण ती जागा अशी आहे ना, फ्रॉम देअर दी एंटायर अर्थ रिसीव्ह एनर्जी. अशी जागा आहे ती काशी विश्वनाथ म्हणजे. सो तिथे जाणं इज नथिंग, साधं नाहीये ते. आणि ते टूर किंवा टुरिस्ट म्हणून जाणं, तिथे साधक म्हणून जाणंच इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून अनाहत काशी. खूप सुंदर. नक्कीच आपले प्रेक्षक सुद्धा दिलेल्या नंबरवर कॉल करतील. म्हणजे हे कोणत्या ट्रॅव्हल्स अँड टूर कंपनी बद्दल नाहीये, पण हे अनाहताबद्दल आहे, म्हणून मी एवढं सांगते. कारण मी तो अनुभव घेतलाय. तो रोम फक्त दत्तमय होणं म्हणजे इट्स ओनली कॉल. अगेन आय टेल यू, इट्स ओनली कॉल. इफ यू आर बिंग कॉल्ड बाय दत्तगुरु, ऑटोमॅटिकली आपण तिथे असतो. इतकी सुंदर जर्नी डॉक्टर शिबानीने आपल्याला घडवली. पण मला तर असं वाटत होतं मी क्षणार्धात गिरणारवर आहे, तर नर्मदेच्या किनाऱ्यावर काठाकाठाने चालली आहे आणि ते डोंगर चढते. आणि मला दत्तगुरु जागे भेटतायत. गाणगापूरला पोहोचले, ती गर्भगुडीमध्ये गेली, मीही गेले. इतकं सुंदर. डॉक्टर शिबानी, शेवटी जाता जाता आम्हाला असं काहीतरी वेगळं पुन्हा काय सांगून जाशील, की आम्हाला हे पूर्णत्व आहे ते आणखीन पूर्ण झाल्यासारखं वाटेल? इतकंच सांगेन, दत्त दत्त म्हणताच जावे दत्तात, दत्तगुरु हेच परमतत्व, हृदयात अनंतात. किती सुंदर. म्हणजे वारकरी कसं फक्त विठ्ठल म्हणतो, तसं हिने इतकं सुंदर समर्पक आपल्याला दत्तगुरूंबद्दल सांगितलंय. आपणच दत्तगुरु होऊन जावे. शिबानी, खूप सुंदर. म्हणजे कॉन्शियसली मी स्वतःला जागेवर ठेवलं. तुला तिकडे गर्भगुडीत होत होतं ते मला पूर्ण एपिसोड मध्ये होत होतं. खूप सुंदर. तू आज आमच्या स्टुडिओत आलीस, हे संकीर्तन एवढं केलंस, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे संकीर्तन दिलंस. मला खात्री आहे की त्या सगळ्यांना याचा लाभ मिळेल, कारण आपण ब्रँड अँबॅसेडर आहोत दत्तगुरूंचे. हो, आज ही पदवी मला मिळाली आहे तुझ्या एपिसोड मध्ये. आय एम गोइंग टू कॅरी दिस विथ मी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. डिवाइन ग्रॅटिट्यूड. अँड दत्तगुरु. दत्तगुरु.